नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आजचा ब्लॉग स्टार्ट करतो. तर आत्ता वाजले सकाळचे 8. आता पाहू शकता या आमचं मांजर झोपले. ही असंच झोपावलं होते बाबा. भाऊ उठा, सकाळ झाली. अजून एक मांजर दाखवतो तुम्हाला. अरे मेरे मौत का तमाशा देखने. बाकी काही विषय नाही. आता आवरायचं, आंघोळ करायची, ते जेवायचं, दुकानात जायचं. आंघोळ झाली माझी. तर मित्रांनो, आपण दुकानासाठी गाड्या चोळायसाठी ना आपल्याला ही साडी दिसती. कसलं कसलं कापड आहे? सुती टॅरिकोट टेरिकोटचं कापड आहे ही. जेणेकरून गाड्या चोळायला होतं, जास्त शॅम्पू पकडतं आणि हात फिरवायला भारी वाटतं. जास्त साडीचं फडकं घ्यायचं गाड्या चोळायला. चला तर मी आता ह्याला कापतो एकदम व्यवस्थित. 4 कप्पे पॅसेज करतो याचे. काय काय चाललंय? सोन्याचा डबा काय आणलाय? सोन्याचा आहे. तुला अडकायला लावला का? तुला अडकायला लावला ते कुठे? तर मित्रांनो, आता वाजलेले 10:30 आणि आत्ता एक धुतलेली आपण युनिकॉर्न गाडी. आता ती गेली नाही का. आता मी पुढं मध्ये दाखवतो. ती पुढं गाडी अतिशय माळली होती आणि दुधावरची गाडी होती. त्या लय दुधाचे मातीचे डाग होते. दुधाचे डाग एवढे निघत नाही. आणि ही बघा, नुसतं वॉशिंग सेंटर चालवायचं म्हणून चालवत नाही मी. वॉशिंग सेंटरमध्ये भरपूर कष्ट लागतं. तुम्हाला सांगतो, गाड्या धुतलेला सगळं साचतो. गाळ बघायचा अजून किती साचलाय. ही जी मधली पट्टी दिसती, हा का गाळ आहे. आणि त्या पुढं जाळ्यात ना, त्यात पण लय गाळ साचतो. ते रात्रीच काढलाय, ते इथं टाकलाय. आणि पोरं कॉलेज सोडून इकडे हिंडत बसते. तर मित्रांनो, आता आलोय आम्ही चहा प्यायला. सुकून चहा संपलाय आमचा. आता पाहू शकता मित्रांनो, आता वाजले 5:15 वाजता. आत्ताचं वातावरण. आता एकच गाडी धुतली आपण, किया गाडी. आता रिलॅक्स आहे. आणि हे आपलं बघा, टपाट सगळं उडून गेलं. केलं तर चांगलं पॅकिंग, पण ती वाऱ्याने काय राहीना, सारखं उडून जाते. काहीच राही नाही. एका ट्रकवाल्याने चटई आणि ते नारळाचे हे दिले, ते सगळं उडून गेलंय. ते इकडे किया धुतलेली. तर मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 8:30 आणि मी आलोय पिझ्झा न्यायला घरी. 2 पार्सल पिझ्झा घेतोय आता. हे आपल्या मित्राचंच कॅप आहे. तो बाहेर गेलाय ऑर्डर द्यायला. तर मित्रांनो, आता मी घरी आलेलो आहे. घरी आता आवरलंय आणि बसलोय आता. जेवायचं आहे आम्हाला. आज केलं आमच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आज. ह्या माझ्या बायकोनी केलाय. काय नाही येत बायकोला पुरणपोळ्या नाही येत. काय नाही. वाढ रे तू माझ्याकडे लक्ष नको देऊ. सासूने वाढायला येते बघ. विचारी सुधीक नाही हिरबळ की तुम्हाला उपास आहे का, खायचं का काही. आपलं हाच ग बाय.
ऐकतो केलेलं कसं गिळायला येतं गाटा गाटा गाटा. पप्पाचे मित्र 4-4 वाजपर्यंत तुला भाऊ नाही ना सक्का भाऊ नाही ना बस मांड गोल्या होय